एक सुंदर वाक्य वाचायला मिळालं. तिथं लिहिलं होतं की ताकत की जरूरत तब होती है जब कुछ बुरा करना हो, वरना इस दुनिया में सब कुछ पाने के लिए प्यार ही काफी है. या ठिकाणी आज जे काय महात्मा आलेले आहेत ना महाराज, तो प्रेमाचा एक संदेश घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेले आहेत. बाबा हो, आम्ही या प्रेमाच्या मिशनशी जुडल्यानंतर आमचं जीवन प्रेममय झालंय. तुमच्याही जीवनात तो सोनेरी अवसर, सोनेरी मोका जीवनात यावा. आणि कोकणीची स्थान आपण निवडत नसतो बरं का, गुरुनं स्थान ठरवलेलं असतं. कारण असतोय कुणीतरी आजूबाजूला इकडे तिकडे घरात श्रद्धेनं शोधणारा भगवंताला, त्याच्या आसीनात त्याच्या पोटतिडकीनं वाट पाहणारा, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आसुसणारा. अरे विवेकानंदांसारखी माणसं या भूतलावरती भगवंताला शोधत होती. या जगात देव आहे का, तुम्ही पाहिलाय का आणि मला दाखवणार का, तर तुम्ही आम्ही साधी माणसं. भल्या भल्यांना या जगाच्या पाठीवरती गुरुची आवश्यकता निर्माण झाली. प्रभू श्रीरामचंद्रांनी गुरु केला, प्रभू श्रीकृष्णांनी गुरु केला. अहो नवीन नवीन अनेको साधू संतांनी, वली पीर पैगंबरांनी संत गुरु केला. मला तर असं नाही वाटत की आपल्या सारख्यांना गुरुची आवश्यकता नसत. आपण असा कोण भांडर आहे की आपल्या जीवनात आपल्याला गुरुची आवश्यकता नाही. गुरु माणसाच्या जीवनाची अत्यंतिक निकड आहे. माणसाच्या जीवनात जर सद्गुरू नसेल ना, तर जगण्याला दृष्टिकोनच मिळू शकत नाही. आणि म्हणून सत्संगाची आज जगाच्या पाठीवरती सत्य ज्ञान घेऊन समयाच्या विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षाजी मनुष्य मात्रामध्ये जे मनुष्यत्व जागवण्याचं काम करतायत आणि जगण्याला सौंदर्य प्राप्त व्हावं म्हणून विवेकी ज्ञान देण्याचा प्रयास आणि प्रयत्न करतायत. सगळ्यांच्या चरणी सस्नी हे निमंत्रण आहे. ज्यांच्या कानावरती आवाज जातोय, जे ऐकतात तिकडं तिकडं बसून खिडकीतनं, घरातनं, दारातनं, अशा सगळ्यांच्या जीवनात हे पवित्र ज्ञान त्यांच्या जीवनात यावं म्हणून सत्संगाची हा सुंदर योग आज या ठिकाणी आलेला आहे. म्हणून दासदायक वाटतं सत्संगाची. अरे धनदारा शुद्ध नारी पापी की बी होय, संत हरिकथा तुलसी दुर्लभ होय. अरे भूक तर प्राण्यांना लागते, आपल्याला लागते. मुलं बाळ त्यांना होते, ती माणसांना पण होत्या. भीती त्यांना पण वाटते, आपल्याला पण वाटते. झोप त्यांना पण लागते, आपल्याला पण लागते. प्राण्यां पक्ष्यांमध्ये आणि माणसामध्ये मग नेमका फरक काय? ते जे करताय तेच आपण करतोय. पण विचारी नरा आपल्या जीवनात आपल्या मनाला प्रश्न विचारायचा आहे. एक प्रश्न पडला पाहिजे. संत तुकाराम महाराज कुठल्या युनिव्हर्सिटीत गेले नव्हते. संत ज्ञानोबांनी कुठून पीएचडी केली नव्हती. परंतु काय प्रश्न पडलाय बघा. आता अभंगाचं गीत ऐकलं, काय प्रश्न पडलाय की कोणाचे हे घर, हा देह हा कोणाचा. आपल्याला काय शुद्र प्रश्न पडतात हो. आजचं पाणी आलं नाही मग कधी, प्रेमाने बोला. काय प्रश्न आहे, काय प्रश्न आहे हो. हा हितला रस्ता कधी होईल, हा तुला हायत्या रस्त्याने नीट चाला येईल, प्रेमाने बोला. आणि हितला रस्ता होईल ह्या टेन्शन मध्ये. हा आणि पाणी कधी येईल, लाईट कधी येईल, माझं पोरग कधी मोठं होईल, त्याच्या जीवावर मी कधी बघ हे करील. काय प्रश्न आहे, काय दर्जा होता साधू संतांचा. अरे गुरु इतक्या सुंदर कामासाठी कुणाच्या पण जीवनात येत नाही हो. गुरु आत्मउद्धारासाठी येत असतो. आमची गुरुकडची काम काय, पोराचं लग्न जमत नाही, वाट्याचं बांधकाम होत नाही, पोराला नोकरी लागत नाही, यासाठी गुरु असतो काय म्हणा. यासाठी गुरु नसतो. अरे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो अर्थाचे उदाहरण गुरुकृपे. आणि गुरु आत्मउद्धारासाठी येत असतो आणि जन्मोजन्मीची भेट त्या जीवाची आणि शिवाची कडून देत असतो. यासाठी गुरु येत असतो. महाराज मितूपणाची झाली बोळवण, मितूपणाची झाली बोळवण. म्हणले की वारी वारी जन्म मरणाची वारी, हारी पडलो आता संकट निवारी. मनुष्य मात्राला जन्म मरणाच्या राट गाडग्यातून मोक्ष मुक्ती निर्माणाची वाट मोकळी करून देण्यासाठी गुरु येत असतो. अरे नरेंद्रचा विवेकानंद करण्यासाठी गुरु येत असतो. संत ज्ञानेश्वरांची माऊली करण्यासाठी गुरु येत असतो. तुकारामांना जगद्गुरु जगत वंदे बनवण्यासाठी गुरु येत असतो. अरे नवे तर विवेक शोभजीं सारख्यांना अजरामर भक्त करण्यासाठी गुरु येत असतो. आणि साध्या पांडुरंग बाबांना तुमच्या माझ्या हृदयाच्या काळजात
विस्तारून टाकण्यासाठी गुरु येत असतो आणि विस्तार त्यांचा झालाय, असा विस्तार आपला झाला पाहिजे. म्हणून माताजी म्हणाल्या की विस्तार असीम किओर. हा दुसरा कुठला विस्तार नाही बरं का, हा विस्तार आत्मउद्धाराचा आहे, आत्मबोधाचा आहे, आत्मचिंतनाचा आहे. गांभीर्याने विचार करून करावी आपण सोडवलं. जो असे जागत आपल्या हिता धन्यतायाचे माता पिता. गुरुकड फक्त ज्ञान आहे महाराज, आणि ज्ञानाच्या नंतर तुम्हाला या जगातलं सगळं हासिल करता येतं. सगळं हा दावा आहे, साधू संतांनी केलेला आहे. म्हणून इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सगळं यावं, पण ते आधी पहिल्यांदा गुरुचं येणं व्हावं आणि येणं सफल व्हावं.